युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलेंडर दरामध्ये वाढ झालेली आहे। रत्नागिरीच्या अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा समोर आलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरला 1 महिना पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर देऊ नये असं प्रशासनानं सूचना केलेल्या आहेत। घरगुती गॅस सिलेंडरवाल्यांनी गॅस जपून वापरावा। भविष्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे गॅस एजन्सीचं हे ग्राहकांना आवाहन पाहायला मिळतंय। आजच्या घडीला देशभरात सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरात सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती। कारण गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने बदल होत आहेत आणि मार्च महिन्यात झालेल्या नव्या दरवाढीनंतर अनेक कुटुंबांचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे। काही वर्षांपूर्वी 400 ते 500 रुपयांच्या आसपास मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आज 900 रुपयांच्या पुढे गेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भाग असो की शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबे असोत, सर्वच ठिकाणी या वाढत्या महागाईबद्दल नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। स्वयंपाकघरातील गॅस हा प्रत्येक घरातील सर्वात मूलभूत गरज असल्यामुळे त्याच्या किमतीतील छोटासा बदल देखील लाखो कुटुंबांच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करतो। अनेक कुटुंबांना महिन्याला 1 सिलेंडर लागतो, तर काही मोठ्या कुटुंबांना 2 सिलेंडर लागतात आणि त्यामुळे महिन्याच्या शेवटी बजेटचा समतोल साधणे कठीण होत आहे। सरकारकडून कधीकधी अनुदान देण्याबाबत घोषणा केल्या जातात, पण अनेकांना हे अनुदान मिळत नसल्याची तक्रार देखील वारंवार ऐकायला मिळते। दुसरीकडे गॅस एजन्सीजसमोर वाढलेल्या रांगा आणि वितरणातील अडचणी यामुळे काही भागात लोकांना सिलेंडर मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागत असल्याची परिस्थितीही समोर आली आहे। शहरांमध्ये काही लोक इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हकडे वळण्याचा विचार करत आहेत, तर ग्रामीण भागात अजूनही काही लोक लाकूड किंवा पारंपरिक इंधनाचा वापर करण्यास भाग पडत आहेत। त्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत हा फक्त आर्थिक विषय नसून तो थेट जनजीवनाशी जोडलेला प्रश्न बनला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत की गॅस सिलेंडरच्या किमती इतक्या का वाढल्या, जागतिक बाजारपेठेतील बदल यामागे किती जबाबदार आहेत, केंद्र सरकारच्या धोरणांचा त्यावर कसा परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या परिस्थितीत सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींचा सर्वात मोठा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर होताना दिसतो, कारण त्यांच्या मासिक उत्पन्नाचा मोठा भाग आधीच अन्न, शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक खर्चांवर जात असतो। अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या की घरगुती अर्थकारणाचा समतोल बिघडतो। अनेक कुटुंबांना महिन्याच्या खर्चात कपात करावी लागते, तर काहींना इतर गरजांवर तडजोड करावी लागते। काही ठिकाणी लोक महिन्याला एकच सिलेंडर वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे स्वयंपाकाची पद्धत बदलावी लागते। दुसरीकडे हॉटेल व्यवसाय, छोटे रेस्टॉरंट, ढाबे आणि खानावळी यांच्यावरही या दरवाढीचा परिणाम होतो, कारण त्यांच्या स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात गॅस वापरला जातो। गॅस महाग झाला की अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे महागाईचा परिणाम आणखी वाढतो। ग्रामीण भागात अजूनही अनेक घरांमध्ये लाकूड किंवा गोवऱ्यांचा वापर केला जातो, पण पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने गॅस हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो। त्यामुळे सरकारने स्वच्छ इंधनाचा वापर वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, मात्र त्यासाठी गॅसच्या किमती परवडणाऱ्या असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा लोक पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळू शकतात। त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती हा केवळ बाजाराचा विषय नसून तो सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नही बनतो। वाढत्या किमतींचा सर्वात मोठा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर होताना दिसतो, कारण त्यांच्या मासिक उत्पन्नाचा मोठा भाग आधीच अन्न, शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक खर्चांवर जात असतो। अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या की घरगुती अर्थकारणाचा समतोल बिघडतो। अनेक कुटुंबांना महिन्याच्या खर्चात कपात करावी लागते, तर काहींना इतर गरजांवर तडजोड करावी लागते। काही ठिकाणी लोक महिन्याला एकच सिलेंडर वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे स्वयंपाकाची पद्धत बदलावी लागते। दुसरीकडे हॉटेल व्यवसाय, छोटे रेस्टॉरंट, ढाबे आणि खानावळी यांच्यावरही या दरवाढीचा परिणाम होतो, कारण त्यांच्या स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात गॅस वापरला जातो। गॅस महाग झाला की अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे महागाईचा परिणाम आणखी वाढतो। ग्रामीण भागात अजूनही अनेक घरांमध्ये लाकूड किंवा गोवऱ्यांचा वापर केला जातो, पण पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने गॅस हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो। त्यामुळे सरकारने स्वच्छ इंधनाचा वापर वाढविण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, मात्र त्यासाठी गॅसच्या किमती परवडणाऱ्या असणंही तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा लोक पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळू शकतात। त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती हा केवळ बाजाराचा विषय नसून तो सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नही बनतो। गॅस सिलेंडरच्या प्रश्नावर राजकारणही तितकेच तापलेले दिसते,
कारण महागाई हा नेहमीच निवडणुकांमध्ये मोठा मुद्दा असतो आणि गॅस सिलेंडर हा थेट घराघराशी जोडलेला विषय असल्यामुळे त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात. सत्ताधारी पक्ष आपल्या धोरणांचे समर्थन करताना जागतिक परिस्थिती, आयातीविरल अवलंबित्व आणि ऊर्जा बाजारातील बदल यांचा उल्लेख करतो, तर विरोधी पक्ष सामान्य नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो. संसदेत आणि विधानसभांमध्येही अनेकदा गॅस सिलेंडरच्या किमतींबाबत चर्चा झाली आहे आणि काही वेळा सरकारने दर कमी करण्याचे किंवा अनुदान देण्याचे निर्णयही घेतले आहेत. मात्र दीर्घकालीन उपाय काय असावा याबाबत तज्ज्ञांमध्येही चर्चा सुरू असते. काही तज्ज्ञांच्या मते भारताने ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करणे आवश्यक आहे, म्हणजेच सौर ऊर्जा, बायोगॅस आणि इतर पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. तर काहींच्या मते गॅस वितरण व्यवस्थेत सुधारणा करून खर्च कमी करता येऊ शकतो. या सगळ्या चर्चेमुळे गॅस सिलेंडरचा विषय केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहत नाही, तर तो देशाच्या ऊर्जा धोरणाशीही आजच्या जोडला जातो. परिस्थितीत गॅस सिलेंडरचा प्रश्न हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला विषय बनला आहे आणि त्यामुळे सरकार, तेल कंपन्या आणि धोरणकर्ते यांच्यासाठी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. एका बाजूला जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चितता आणि आयातीवरील अवलंबित्व आहे, तर दुसऱ्या बाजूला देशातील कोट्यावधी कुटुंबांचे स्वयंपाकघरं चालू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करणे आवश्यक ठरते. काही तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत उत्पादन वाढवणे, साठवण क्षमता वाढवणे आणि पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. दुसरीकडे नागरिकांनाही ऊर्जा वापराबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे, जसे की गॅसचा वापर योग्य पद्धतीने करणे, अनावश्यक वाया जाणे टाळणे आणि ऊर्जा बचतीच्या सवयी अंगीकारणे. कारण ऊर्जा हा भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या संसाधनांपैकी एक आहे आणि त्यामुळे गॅस सिलेंडरचा विषय हा फक्त आजच्या महागाईपुरता मर्यादित नसून तो देशाच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेशी जोडलेला आहे. म्हणूनच या विषयावर समाजात आणि राजकारणात सुरू असलेली चर्चा पुढील काळातही सुरू राहणार आहे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात त्याचे परिणाम दिसत आजच्या राहणार या आहेत. संपूर्ण चर्चेचा शेवट करताना एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की गॅस सिलेंडरचा विषय हा फक्त एका दरवाढीपुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेला एक मोठा प्रश्न बनला आहे. कारण प्रत्येक घरात रोज पेटणारी चूल ही केवळ स्वयंपाकासाठी नसते, तर ती त्या घराच्या जगण्याची आणि कुटुंबाच्या आयुष्याची एक महत्त्वाची कडी असते. आणि म्हणूनच जेव्हा गॅस सिलेंडरच्या किमती वाढतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ आकड्यांमध्ये दिसत नाही, तर तो लाखो कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्यावर जाणवतो. काही कुटुंबांना महिन्याचे बजेट पुन्हा मांडावे लागते, काहींना इतर खर्च कमी करावे लागतात, तर काहींना स्वयंपाकाच्या पद्धतीत बदल करावा लागतो. त्यामुळे गॅस सिलेंडरचा प्रश्न हा केवळ बाजारातील चढ-उतारांचा परिणाम नाही, तर तो सामाजिक आणि आर्थिक वास्तवाशी जोडलेला विषय आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणारे बदल, मध्य पूर्वेतील तणाव, ऊर्जा पुरवठ्यावरील दबाव आणि देशातील धोरणात्मक निर्णय यामुळे एलपीजीच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत राहिले. कधी दर वाढले तर कधी थोडीशी दिलासा देणारी कपातही झाली. पण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने पाहिले तर महागाईचा ताण कायम राहिल्याचे चित्र दिसते आणि म्हणूनच या विषयावर देशभरात चर्चा होत राहते. राजकीय मंचांवरून आरोप प्रत्यारोप केले जातात, तज्ज्ञ आर्थिक विश्लेषण मांडतात आणि सामान्य माणूस मात्र आपल्या घरातील खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना एक गोष्ट नक्की समजते की ऊर्जा हा भविष्यातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि स्वयंपाकघरातील गॅस हा त्या ऊर्जा व्यवस्थेचा अत्यंत आवश्यक भाग आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात काय बदल होतात, सरकार कोणती नवी धोरणे आणते, जागतिक बाजारपेठेत काय घडामोडी घडतात आणि त्या सर्वांचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण स्वयंपाकघरातील चूल पेटती ठेवणे ही प्रत्येक कुटुंबासाठी गरजेची गोष्ट आहे आणि त्या चुलीशी जोडलेला गॅस सिलेंडर हा आजच्या काळात जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणूनच या विषयावरची चर्चा, विश्लेषण आणि माहिती देण्याचा हा प्रयत्न आपण आज येथे पूर्ण करत आहोत. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय बातम्या, आर्थिक विश्लेषण आणि समाजाशी संबंधित विषयांवर सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. कारण पुढेही आपण अशाच अनेक विषयांवर सखोल चर्चा करणार आहोत, ज्यामुळे बातम्यांमागील खरी कथा आणि त्या घटनांचा सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी असलेला संबंध समजून घेता येईल.
आणि आजच्या या चर्चेचा शेवट करताना एवढेच सांगू इच्छितो की बदलत्या काळात माहिती आणि जागरूकता हीच सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे घडामोडींवर लक्ष ठेवा, विचार करा, समजून घ्या आणि आपल्या आयुष्याशी संबंधित विषयांवर सतत माहिती घेत रहा. याच आशयासह आजचा हा विशेष भाग इथेच समाप्त करतो.